हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर ही आहे वडीची भाजी जी आपण उन्हात बनवतो, वाळवण म्हणून ती मी बनवून ठेवली होती. ती मी सुकवली. आता मी बनवणार आहे त्याची भाजी. आपण नॉर्मल जे वाटण वापरतो सगळ्या भाज्यांना तेच वापरायचं. ह्याला तळायचं, बटाटा टाकून ती नॉर्मल भाजी बनवायची. वाटणासकट आपण बनवतो. तर मी तुम्हाला सांगणार आहे एक स्टोरी. माझी स्टोरी लॉकडाऊनमध्ये मी खूप जानेवारीमध्ये टिफिन चालू केले होते. मार्चमध्ये माझे टिफिन बंद झाले लॉकडाऊनमुळे आणि त्याच्यामुळे मला खूप प्रॉब्लेम फेस करायला लागला. कोणी पैसे नाही दिले, कोणी असंच गावाला निघून गेलं, कोणी आलंच नाही, कोणी टिफिनच दिले नाही, कोणी टिफिन घेऊन गेलं. खूप नुकसान झालं. घरातले मला बोलले, तू काहीच करू नको, तुझ्यामुळे खूप नुकसान झालं आहे, आता गप बस. पण नाही, मी थकले नाही, मी हारले नाही, मी परत उभी राहिली. लॉकडाऊनमुळे खूप सहन केलं. पण माझ्या देवाने माझी साथ दिली. स्वामी सोबत आहे, गणपती बाप्पासोबत आहेत. त्यांनी साथ दिल्यामुळे मी परत टिफिन चालू केले आणि दिवाळीमध्ये मला फराळाची ऑर्डर भेटली. त्याच्यानंतर माझं टिफिनचं परत उभं राहिलं. आता मी फक्त 4च टिफिन करते आणि तेही मी आधी ॲडव्हान्स पैसे घेते त्यांच्याकडनं. ॲडव्हान्स 15 दिवस आधी पैसे देणार आणि मग टिफिन देणार, त्याशिवाय टिफिन देत नाही. कारण लॉकडाऊनमुळे एवढं नुकसान झालेलं आहे. ते नुकसान खूप म्हणजे जवळजवळ 7-8 टिफिन होते. कोणीच पैसे दिले नाही. 2 टिफिनवाल्यांनी फक्त पैसे दिले. एवढं लॉकडाऊनमध्ये नुकसान झालं. त्याच्यानंतर आता फक्त ॲडव्हान्स घेणार आणि मगच काम करणार. म्हणजे मी ते सुद्धा बंद करणार होती, पण काय करणार, घरात पोरं आहेत, थोडं तरी ॲडजस्ट करायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे. म्हणून मी आता हे यूट्यूब स्टार्ट केलं आहे. तर प्लीज तुम्ही व्हिडिओ बघा, लाईक शेअर करा, स्टोरी बघा. माझ्या प्रत्येक व्हिडिओबरोबर एक स्टोरी असणार आहे. ती मी स्टोरी नक्की शेअर केली. प्लीज त्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. ते व्हिडिओ बघा, त्याची स्टोरी ऐका. आणि आतासुद्धा इंस्टावर मला फॉलो करा. इंस्टावर पण माझे खूप व्हिडिओ आहेत जेवणाचे, तेही बघा. प्रॉब्लेममधून कसं बाहेर निघायचं ते आपल्याला देव हा मार्ग देतोच. तर त्यात आपण सुद्धा थोडंसं मदत केली पाहिजे, की आपण सुद्धा उभं राहिलं पाहिजे, तरच आपण पुढे जाऊ शकतो. आणि जसं स्वामींनी बाप्पांनी मला मार्ग दाखवला तसं आज मी हे चालू केलं आहे. आज न उद्या कधीतरी माझेही व्हिडिओ पुढे जातील, मलाही लाईक सबस्क्राईब येतील. तुमच्या सपोर्टने नक्की होतील. तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय. काळजी घ्या.